आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर 2 अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे। मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंबी रोडवर ही घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणी जखमी झालं नाही, मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे। दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले। त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली। या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि असणाऱ्या अडीअडचणी प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे। तो जवळजवळ मला वाटतं की 5 तारखेपासून, मागच्या महिन्याच्या 5 तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जानराववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माजी मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे, त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं 4-5 वाहनांचा ताफा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो। माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती। पण अशा वेळेला आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून पळ काढलेला आहे। एवढंच इथंपर्यंत माहिती आहे। संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे। खात्याला संबंधित पोलीस बाकीचे पंचनामे किंवा बाकीची कार्य वगैरे तपास करीत आहेत। त्यांच्या तपासाअंती काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू। NTV न्यूज मराठी, सांगली।